नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. बसताना नाही का लई गुडघ्यात दुखतो हो. लई गुडघ्यात दुखतो. लांब बसते. लांब म्हणजे नाही का लांबच बसली. धन्यवाद सगळ्यांना. बघा, एक बकरी असते, तिला 4 मुलं असतात. दोन दोन बकरी असतात, 2 बकरी असतात. आणि त्यांची आई लय आळशी असते. त्यांना आता बकऱ्या कशा इकडून तिकडून चारा टाकतात ना आपल्या लेकरांना, तर ती नुसती झोपायची. रात्रीचं झोपली ना तर ती उठायचीच नाही. तर मग हे बघा, एक दिवस लेकरांना लय भूक लागली. भूक लागली, उठणं आई म्हणू लागली. तरी कशाची उठती म्हणती, काय त्रास दिलाय बाबा हे लेकरांनी. रात्रीच ह्यांना एवढं मोठं खायला दिले ना, आज अजून मागतात जेवायला. तर म्हणले, रात्री खाल्लेलं आज येतं खा. तुला नाही भूक लागली का? उठ ना. नाही, उठायलाच तयार नाही. गेली मग रानामध्ये कशी तरी उठून, लेकरं रडायले म्हणून. रानात गेली तर ते म्हणतो, तिथं काम करणार का तू? ती म्हणते, मी काय करणार? तर म्हणलं, सगळं हराळी बिराळी काय असतं ना ते तू खायचं. तर ती म्हणली, मी कसं खाणार एवढं? म्हणलं, नाही खाणार ना, मग नको, तुला चारा भेटणार नाहीये. मग दुसऱ्या शेतात गेली. तिला वाटलं इथलं फळं तोडू. तर ते फळावाला आला. म्हणला, फळं तोडायला लागली, बापाचा माल आहे का फळं तोडायला लागली? म्हणते, अहो लेकरं उपाशी आहेत, त्यांच्यासाठी घेते. नाही म्हणला, तुला इथं काम करावं लागेल. म्हणले, मी नाही काम करणार. दुसऱ्या शेतात गेली. तिथं होत्या बकऱ्या, लय मोठ्या बकऱ्या घास खात होत्या, म्हणजे झाडाचा पाला खात होत्या. तर ते मालकाला म्हणती, मला जरा चारा देणार का? तर म्हणतो, मग दूध देणार का तू? मी तुला चारा देतो. म्हणजे नाही, चाऱ्यासाठी मी काही दूध देऊ का? तिथं थांबली. मग चालायला लागली. म्हणती, ह्या लेकरांना काय भुका लागतात, माझे चालून चालून पाय दुखायला लागले. ते लेकरं म्हणतात, आई आमची कशी नाही आली? आईचा काही पत्ताच नाही. चालून चालून एका झाडाखाली झोपली. तिला झोपीचा लय नाद होता. मग झोपली एका झाडाखाली. आणि मग जेव्हा जाग आला तेव्हा उठली आणि चारा लागली धुंडायला. पलकड बघते तर भरपूर चारा. जाते शेतामध्ये, घेते चारा, काढते, स्वतः खाते. काढते लय मोठा चारा. एवढ्यात मालक येतो. मालक म्हणतो, चोरून घेते का सगळा चारा? नाही मालक, पोरांना भूक लागली म्हणून घेते. म्हणला, मग इथं काम कर. म्हणजे काम नाही करणार. ठेवलं तिने बांधून, तिथं बांधून ठेवलं मालकाने. बांधून ठेवल्याच्या नंतर मग लागली रडायला, माझे लेकरं भुकानी आहेत, भूक लागली माझ्या लेकरांना, जाऊ द्या मला मालक, जाऊ द्या. ते बांधला आणि गेला निघून. मग तिथून पुढं तिला वाटायला लागलं, लेकरं उपाशी घरात, मी इथं मला बांधून ठेवले, लेकरं उपाशी घरात, मला इथं बांधून ठेवले. मग तिथून पुढं म्हणते, काम जर केलं असतं तर कशाला हे मला बांधून ठेवलं असतं.
असं असते बघा, माणसाचे असू द्या, जनावरचे असू द्या, कोणाचे बी असू द्या, ही कहाणी असते. म्हणून काम करत राहायचं, काम करत राहायचं. आपल्याला तर बघा कामाशिवाय जमतच नाहीये. किती पण आहे बघा, काय बी असू द्या, किती दुखू द्या, काय होऊ द्या, काम केलं ना तर जरा बरं वाटते, नाही तर लय आळस येऊन अंग दुखत राहते. म्हणून हे बघा, दुखा लागलं तर झोपू नका, उठा, किचन साफ करा, रूम साफ करा, स्वयंपाक बनवा, लेकरांना खायला घाला. काम चोरपणा करू नका. माझं म्हणणं तर हे आहे बघा. का तर मी तेच करत आले जिंदगीमध्ये. म्हणून हे बघा मी आज सुखीच आहे, मी सुखी आहे. पहिले मला आहे दुःख आहे मला, पण मला ह्या बातचं दुःख नाही, मला दुसऱ्या बातचं दुःख आहे. पण मी कोणाला सांगत नाही ते कोणतं दुःख आहे आणि कोणतं नाही, मी नाही सांगत कोणाला. पण मी आहे खुश आहे, काम करते म्हणून खुश आहे. म्हणून हे बघा, सगळ्यांनी काम करत राहावा. काम केलं तर आपल्याला कुठंच कमी पडत नाही. घरचं काम असू द्या, बाहेरचं काम असू द्या, काम करत राहावा. घराची सफाई करत राहावा. माझं म्हणणं हेच आहे. घर साफ केलं ना, घराची साफसफाई ठेवली ना, तेव्हा तर लक्ष्मी अशी भरभराट मध्ये येते. या मला तर बरोबर, मला खरंच मला नाही का लय अनुभव आहे. हेच मी लेकरांना सांगते, परी माझं कोणी ऐकतच नाही, तर मी काय करणार सांगा तुम्ही. ऐकलं तर सांगायला बरं वाटते, नाही ऐकलं तर काय, आपल्या तोंडाची उगाच आपले चार शब्द काय फुकटचे आहेत का, हे का नाही. देवाने फुकट दिले आपल्याला बोलणं, म्हणून आपण बोलत राहायचं का नाही. जेवढ्या पुरतं तेवढंच बोलायचं, जास्त नाही बोलायचं. म्हणून मी तर आता कोणाला बोलायचं, सगळ्यांना बोलायचं सोडून दिलेलं आहे. जसं तुम्हाला पटन तसं राहावा, जसं तुम्हाला आवडन तसं खावा, जसं तुम्हाला लिव वाटन तसं लेवा. आपली काहीच हरकत नाही. तरी चांगलं कर्म बनवा, बस माझी हीच इच्छा आहे. कुणीही झालं, घरचं झालं, बाहेरचं झालं, कर्म चांगलं बनवा. आपल्या स्वतःच्या जीवनाचं, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या, बस. नमस्कार सगळ्यांना. उठा येत नाही, बसा येत नाही, म्हणून लई त्रास आहे हो. आणि आपले कोण आपलं इडं कोण बंद करत नाही. आपल्याला असे हात करून करावं लागते बंद चालू. काय करायचं, उठता बसता येत नाही, म्हणून असं टेकून उठा बसावं लागते.